पुढची बातमी महत्त्वाची, कारण नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्यात येणार आहे। त्या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुरुवारी सरकारला इशारा दिलाय आणि त्यानंतर आता मनसेने दादरमध्ये बॅनरबाजी सुद्धा केली आहे। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही असं वाक्य या बॅनरवरती लिहिण्यात आलेलं आहे। हिंदीची सक्ती महाराष्ट्रात खपवून घेणार नाही असा थेट इशारा मनसेने दिलेला आहे। तर या संदर्भातला आढावा आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळेंनी घेतला, बघूया। नव्या शैक्षणिक धोरणानुसार हिंदी भाषा ही सक्तीची केल्याचा एक जी.आर. आल्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे। हिंदीकरणाला आम्ही विरोध करणार आहोत, अशा पद्धतीने आम्ही खपून घेणार नाही। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर आज दादरमध्ये सेना भवनच्या समोर मनसेकडून बॅनरबाजी आहे ती करण्यात आलेली आहे। या ठिकाणी पोस्ट कार्ड लावण्यात आलेलं आहे। यशवंत किल्लेदार जे मनसेचे उपाध्यक्ष आहेत, याशिवाय उपशहर अध्यक्ष आहेत मुंबईचे, त्यांनी या ठिकाणी अशा पद्धतीने एक बॅनर लावलेले आहे। जर अशा पद्धतीने हिंदीकरण जर करत असाल तर मात्र संघर्ष हा अटळ असेल, अशा पद्धतीची भूमिका ही सध्या मनसेने घेतलेली आहे। साहेबांनी सांगितल्याप्रमाणेच हिंदी भाषेच्या सक्तीला आमचा विरोध आहे, हिंदी भाषेला नाही। आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही लवकरात लवकर ही सक्ती उठवावी, यासाठी आमची जो निषेध आहे तो आम्ही या बॅनरच्या माध्यमातून दिलेला आहे आणि लवकरात लवकर हा निर्णय आमच्या बाजूने घेतील शासन, हा आम्हाला ठाम विश्वास आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई।